परतूरच्या तहसीलदार श्रीमती प्रतीक्षा गोरे यांना काही गुंडांनी मारहाण केलेली आहे। जेसीपी मशीन, पोकलॅन मशीन, हायवा या माध्यमातून मुरुम चोरी करीत असताना तहसीलदार तिथे गेले आणि त्यांनी ही चोरी पकडली, ही वाहनं पकडली। खरं तर 8 तारखेला जागतिक महिला दिन आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला तहसीलदारला झालेली ही मारहाण आहे। ही पहिली घटना नाही, यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यावरही असाच हल्ला झाला होता। तहसीलदार यांना जे मारहाण करणारे गुंड आहेत यांची नावं आहेत अखिल बिल्डर, इलियास कुरेशी, अमजद कुरेशी, इरफान युनुस शेख, जुबेद व इतर लोक आहेत। यांनी मारहाण केलेली आहे, त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे। हे वाळू माफिया आहेत, हे मुरुम चोरतात, दगड चोरतात आणि कुठलीही कारवाई झाली तर पोलीस बघ्याची भूमिका घेतात। अद्यापपर्यंत गुन्हा जरी दाखल झाला असला तरी आरोपींना अटक केलेली नाही। इकडं आपण सावित्रीबाईच्या लेकी म्हणतो, देवी अहिल्याबाई होळकर यांच्या लेकी म्हणतो आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अधिकाऱ्यांना अशी मारहाण होते। मी जिल्हाधिकारी आहेत, पोलीस प्रमुख आहेत, यांना कडक शब्दात सूचना दिल्या, आरोपींना तात्काळ जेरबंद करा, त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करा, अशा प्रकारचं जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोललो। सभागृहात हा विषय मांडला। माननीय अजितदादा पवार यांना, उपमुख्यमंत्री महोदयांना मी बोललो की या लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे।